नमस्कार मित्रांनो. आजपर्यंत आपण ह्या डॉक्टर सुनीती वैद्य वोकेशनल किट्स या सत्राखाली बऱ्याचशा क्रिएटिव्हिटी हॉबी ट्रेनिंगला लागणाऱ्या किंवा आपण ज्या जोपासू शकतो अशा कला किंवा काही कृती किंवा काही प्रक्रिया आपण बघितल्या, पण त्या बऱ्याचशा हेवी कामाच्या संदर्भात होत्या. कार्पेंट्री, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, फिटिंग, वेल्डिंग. आज आपण पहिल्यांदाच आपण एक दुसरा पैलू या आपल्या क्रिएटिव्हिटी वर्कशॉपमध्ये जो आपण करायचा ठरवलेला आहे त्याच्यावरती जाणार आहोत. आणि ते करायच्या आधी मी तुम्हाला एक आपलं स्लाईड दाखवतो की आपण काय काय पद्धतीने याच्यामध्ये प्लॅन केलेलं आहे. तर इथं तुम्ही बघताय की आपण हार्ड मॅन्युफॅक्चरिंग, जसं तुम्ही इथे बघताय, सॉफ्ट मॅन्युफॅक्चरिंग, मेडिकल, हेल्थकेअर आणि क्रिएटिव्हिटी हॉबी. तर हार्ड मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, प्लंबिंग, वेल्डिंग, फिटिंग, कार्पेंट्री, इलेक्ट्रिशियन, याच्यावरती बरेचसे व्हिडिओज किंवा त्या संदर्भात आपण केलेत. आज आपण पहिल्यांदा सॉफ्ट मॅन्युफॅक्चरिंगवरती जाणार आहोत. त्याला लागणारं जे किट आहे ते आपण इथे आत्मसात करून घेणार आहोत की काय कशा पद्धतीने सगळी जमवाजमव करावी लागते. आणि अशी जर जमवाजमव आपण जर केली तर लाईट कामं मुलं किंवा मुलींनी करायचा हा त्याच्यामधला जास्त महत्त्वाचा भाग नाही आहे. मला वाटतं आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये की आपण काय करू शकतो आणि आपल्या प्रकृतीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जी देवाने उपजत कला आपल्या प्रत्येकाच्या मेंदूत किंवा प्रत्येक माणसाला जी दिलेली असते त्याचा वापर करून शेवटी आपण स्वावलंबन, स्वतःच्या पायावरती एकतर नोकरी करून किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करून आपण कसं करू शकतो हे दाखवायचं आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण आज प्लॅन केलेलं आहे. आपण बघता आपलं नेहमी शिक्षण चालू होतं ते आजच्या जागतिक स्तरावरील जी एक प्रतिस्पर्धा चालू आहे की चीनने आज सगळं मॅन्युफॅक्चरिंग घेतलं. डिझाईन आणखीन ह्याच्यामध्ये युरोप आणि अमेरिका पुढे आहे. जपान, कोरिया हे हळूहळू त्याच्यावरती येत आहे. चायना त्याच्यामध्ये आता प्रगती करते आहे. पण असं करताना आपली सुरुवात जर नेहमी आजच्या जगाच्या परिस्थितीमध्ये आरोग्य आणि सुरक्षितता ह्याच्यापासून सुरुवात करायला पाहिजे. दुसरं, आपण कुठलाही उद्योग किंवा कुठलंही आपली जी हॉबी आहे किंवा छंद आहे तो करताना कुठेही पर्यावरणावरती नुकसान होत नाही आहे किंवा आपलं कुठेही जास्त वीज किंवा ऊर्जा आपण वापरत नाही आहोत ना, ह्याच्यात बघायला लागेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे एवढे सगळे व्हिडिओज आणि एवढे सगळे एकत्र करण्याचा घाट एवढ्यासाठीच आपण घातला आहे की एकाच उद्योगावरती किंवा एकाच कलेवरती जर आपण राहिलो तर आजच्या जागतिक कॉम्पिटिशनमध्ये ती आपल्या छंद जोपासता येईलच किंवा ती कला आपल्याला आणखीन वृद्धिंगत करता येईल किंवा त्या प्रकारची कामच आपल्याला सतत मिळत राहतील ह्याची काही शाश्वती नाही आहे. आणि म्हणून कमीत कमी 2 उत्पादन प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी होता यायला पाहिजे, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करता यायला पाहिजे. मल्टीस्किलिंग किंवा डिस्किलिंग हे आपल्याला करायला पाहिजे. ऑटोमेशन आणायला पाहिजे आणि ते करताना आर्थिक स्थिती ही आपली सांभाळण्यासाठी स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग जे आहे. पण हे सगळ्या गोष्टी ऑटोमेशन किंवा स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग करायच्या आधी ह्या जर कला आपण स्वतःच्या आपल्या हाताने करू शकलो नाही किंवा करत नसू तर आपल्याला मशीन काय करतं आहे आणि त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला हवं हे कळणार नाही. आणि म्हणून आपण हे सगळे पहिले जे व्हिडिओज करतो आहे हे सगळे व्हिडिओज आपले जे आहेत हे आपण जे सुनीतीने आपल्याला एक दिशा दाखवून दिली होती की स्वतः पहिल्यांदा हाताने करा आणि मग तुम्ही मशीनवरती जा, ऑटोमेशनवरती जा, म्हणजे तुम्हाला त्यात जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये ह्या स्क्रीनमध्ये जे बघताय असा आपला सगळा संच आहे की जे सॉफ्ट स्किल्स किंवा सॉफ्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण काय काय करू शकतो. याचा अर्थ घर बसल्या कमीत कमी जागेमध्ये पण उत्पादकता आपल्याला त्याच्यामध्ये छान जर ठेवली तर छान प्रॉफिटेबलही फावल्या वेळामध्ये आपण करू शकतो हा धंदा. आणि असे जे आहेत ह्याच्यामध्ये आपण सुरुवात करूया. हे जे आहे हे क्विलिंग स्ट्रिप्स किंवा कागदाच्या पट्ट्यांपासून वेगवेगळे आकार द्यायचे, त्यासाठी लागणारे हे मोल्ड आहेत, त्याचे जे कटर्स आहेत किंवा त्याला लागणारे जे वेगवेगळी, जसे आपण स्क्रूड्रायव्हर पकड वापरतो तसंच ह्याची पण जी हत्यारं आहेत ती याच्यामध्ये घेतलेली आहेत. आणि हे करून इथे जी दाखवली अशा प्रकारची फुलं
किंवा आणखीन वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्याच्यात जसं दाखवलं आहेत आणि नंतर मग आपण एक पुस्तक पण बघणार आहोत. त्याच्यात त्यांनी दाखवलेत की काय काय गोष्टी तुम्ही करू शकता. आता हे जे दाखवलं आहे एवढंच करायचं असा हा व्हिडिओचा अर्थदायी आहे. कुठनं तरी सुरुवात करायला हवी. त्याची काय काय क्षमता आहे, काय काय करू शकतो हे आपल्याला याच्यातनं दिसेल आणि मग आपल्याला आपलं स्वतःचं डोकं वापरून आपल्याला त्यात इनोव्हेशन करत जायचं आहे. दुसरं आपण बघणार आहोत की पेंटिंग. त्याला लागणारे हे वॉटर सोल्युबल रंग आहेत, हे फेविक्विकसारखे रंग आहेत. त्याच्यानंतर या इथे आपण एक रुमाल घेतला आहे साधा 20 रुपयाचा आणि त्याच्यावरती ही 2 चित्रं काढलेत. एवढी चित्रं रंगवली ती की त्या रुमालाची किंमत जवळजवळ 100 रुपये होते. आता पहिल्याच वेळेला आपण एवढं चांगलं रंगवू शकणार नाही, त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. आपलं ड्रॉइंग कदाचित चांगलं नसेल, आपण ड्रॉ करू शकणार नाही. त्याला प्रिंटरवरती आपण अशा प्रकारचं जर कागद प्रिंट करून घेतले आणि खालती कार्बन पेपर ठेवून जर आपण त्याच्यावरती जर रेखाटन केलं तर आपलं चित्र तयार होतं. नंतर हे पेंट्स, ब्रश यांचा वापर करून हळूहळू जर आपण एका छोट्या आधी चिंधीवरती, त्याच्यानंतर मग छोट्याशा रुमालावरती, मोठ्या रुमालावरती, मोठ्या चादरीवरती, मोठ्या पलंग पोसवरती वगैरे असं जर आपण करायला लागलो तर 3 ते 4 महिन्यामध्ये आपला हात बसेल. आणि रंगसंगती कशी करायची हे जर आपल्याला समजत नसेल तर पुन्हा त्यासाठी जी पुस्तकं अवेलेबल आहेत त्या पुस्तकांचं आपण मार्गदर्शन म्हणून उपयोग करून घेऊ शकतो आणि त्याच्यावरनं आपण आपली कला वाढवू शकतो. आता ही कला जी आहे ही फक्त कापडावरतीच होते असे नाही. या इथे तुम्ही बघताय की ही मातीचं एक मग आहे, प्याला आहे, त्याच्यावरती आपण रंगवू शकतो. जो साधा 20 रुपयाला किंवा 25 रुपयाला मिळणारा मग आहे, हे असं केल्यावरती याची 150-200 रुपयापर्यंत किंमत जाऊ शकते. त्याच्यावरती आपण आणखीन काही अट्रॅक्टिव्ह गोष्टी चिकटवू शकतो फेविकॉलने की त्याची किंमत आणखीन वाढेल. मणी असतात किंवा काही प्रकारचे खडे असतात, लेस असते, कितीतरी डेकोरेटिव्ह आपल्याला गोष्टी करता येतील. आता स्पेशली जस्ट आपण गणपती आणखीन दसरा, नवरात्र झालेलं आहे, पण आता दिवाळी यायची आपल्याकडे. अशा पणत्या जरी आपण पेंट केल्या मातीच्या तर कितीतरी त्यातनं आपल्याला आज उत्पन्न आपण करू शकतो. तिसरी गोष्ट आपण इथे बघतोय की ह्या अनेक प्रकारच्या कात्र्या आहेत. त्या कात्र्यांना आपण पुढे पुढे नेऊन तिथे आपण त्यांना कटिंगचं काम करून हे पेपर्स त्याला वेगवेगळे शेप दिले जातात आणि त्या शेपला मग आपण छान प्रकारे आपण करू शकतो. नंतर आहे आपलं हे क्रोशाचं काम. या इथे आपण क्रोशाच्या वेगवेगळ्या सुया आहेत, त्याला लागणारे दोरे आहेत. या इथे लोकर आहे, विणकाम करता येते आपल्याला. या इथे रेशीम आहे, इथे आपण भरतकाम करू शकतो आहे. त्याच्यानंतर या इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोरे आहेत. आपल्याकडे शिलाई मशीन आहे, ह्या शिलाई मशीनवरती वेगवेगळ्या प्रकारची आपण शिलाई करू शकतो. आणि असं सगळं किट करून फायनली आपण जर दागिने बनवू शकलो त्यातनं तर आज त्याला खूप डिमांड आहे. गिफ्ट आर्टिकल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारची, अशी जर बनवू शकलो तर त्याला डिमांड आहे. असं अनेक गोष्टी आपण यातनं साध्य करू शकतो. आणि मला वाटतं हे सगळं जेव्हा सॉफ्ट आणि हार्ड एकत्र आपण करू आणि त्यातनं ज्यावेळेला आपण एक संयम साधू आणि एक छान घर बसल्या होणारा उद्योग आणि जिथे साधारण आपल्याला एक छोटासा गाळा तरी लागेल असे उद्योग, याचं कॉम्बिनेशन जर आपण एकत्र केलं तर त्या गाळ्यामध्येच आपली विक्री स्थान पण करता येईल. घरामध्ये बसून नवरा बायको अशा प्रकारे छान एक उद्योग तयार करू शकतात, निर्माण करू शकतात. असेच आपण व्हिडिओज ह्या सॉफ्ट स्किलवरती पण लवकरात लवकर बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, धन्यवाद.